नमस्कार, मी स्मिता कुलकर्णी. प्रशासनातील मानवी चेहरा अशी ओळख असलेल्या श्रद्धा बेलसरे खारकर यांचं गोतावळा हे पुस्तक नुकतंच प्रकाशित झालेलं आहे. या पुस्तकातल्या 24 व्यक्तिरेखा रोज एक याप्रमाणे आपल्यासाठी सादर करतोय. तेव्हा जरूर ऐका, अभिप्राय कळवा आणि अशाच उत्तमोत्तम व्हिडिओची माहिती मिळवण्यासाठी चपराकचे हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. विद्या आठले उर्फ उषा. तिची माझी ओळख होऊन आता जवळजवळ 50 वर्ष होत आहेत. 1972ला आम्ही औरंगाबादच्या ITI मध्ये भेटलो होतो. तिथं आम्ही इंग्रजी स्टेनोग्राफरचा कोर्स करत होतो. आमच्या वर्गात 4 मुली होत्या. मंगल गद्रे, रत्ना राव, उषा सप्तर्षी आणि मी. मध्यम उंचीची, गंभीर चेहऱ्याची, अभ्यासू आणि कामसू उषा माझी जवळची मैत्रीण कधी झाली ते मला कळलंच नाही. परवा नुकताच माझा वाढदिवस झाला. त्यासाठी उषा खास औरंगाबादवरून आली होती. तिच्या काही घरगुती अडचणीमुळं तिला राहता येणार नव्हतं. ती 1 तास थांबली. पण येताना तिने माझ्यासाठी निरंजन, तुपात भिजवलेली वात, कुंकवाचा करंडा आणि काडेपेटी सुद्धा आणली होती. आल्याबरोबर म्हणाली, चल आज चल, मला तुझं औक्षण करायचे. मी काही उत्तर द्यायच्या आधी तीच पुन्हा म्हणाली, हे बघ सगळी तयारी मी केली आहे, फक्त एक ताटली दे. आणि मग तिनं मोठ्या प्रेमानं माझं औक्षण केलं. माझे डोळे भरून आले. आई गेल्यानंतर कधी वाढदिवसाला मला कोणी ओवाळलंच नव्हतं. माझ्या हातात एक चांदीचं नाणं देऊन म्हणाली, करोनामुळं काही खरेदी करता आली नाही ग. बाहेर दिवाणखान्यात एक मोठा डबा माझी वाट बघत होता. त्यात अनेक प्रकारचे चिवडे, 2-3 प्रकारचे लाडू, खास औरंगाबादच्या बसय्ये बंधूंचे फुटाणे, शेंगदाणे, लोणची, चटण्या आणि हैदराबादचे पापड होते आणि इतर बरेच बारीक सारीक जिन्नस होते. मी हसून म्हटलं, काय ग इतकंच का? अजून काही नाही? एखादा छोटा ट्रक करायचास की? त्यावरती निरागसपणे म्हणाली, हल्ली फार काम होत नाही ग मला. पटकन आठवण होऊन म्हणाली, आप्पा हलवाईच्या तुझ्या आवडीच्या खव्याच्या पोळ्या पण करून आणल्यात बरं का. आणि थांब, त्यावर घालण्यासाठी हे साजूक तूप. असं म्हणून तिनं माझ्या हातात पोळ्याचा भला मोठा डबा आणि तुपाची बरणी दिली. मी म्हटलं, उषा आता खरी चांदी झाली बघ माझ्या वाढदिवसाची. काही लोकांना इतरांकडून काहीतरी मिळवण्यात आनंद वाटतो. उषा त्या विरळ लोकातील एक आहे जिला कुणाला तरी काहीतरी दिल्यानं आनंद होतो. उषाची आणि माझी मैत्री तब्बल 5 दशकांची. एवढ्या प्रदीर्घ कालावधीत आमचं कधीच भांडण झालं नाही की मतभेद झाले नाहीत. तिच्या आणि माझ्या व्यक्तिगत जीवनात अनेक चढउतार आले. आम्ही एकमेकींशी बोललो, चर्चा केली, त्यातून मार्ग काढले. तिच्या अडचणीच्या वेळी मी क्वचित गेले असेल, पण माझ्या छोट्या मोठ्या अडचणीत ती मात्र दत्त म्हणून हजर असायची. माझ्या डोळ्याच्या ऑपरेशनसाठी ती तब्बल 8 दिवस रजा टाकून आली होती. मी इतक्या वेळा घरं बदलली, पण प्रत्येक वेळी उषा सामान बांधायला आणि परत लावायला हजर असायची. मोठ्या निगुतीनं ती सर्व कामं करते. मी जेव्हा जेव्हा औरंगाबादला जाते त्यावेळी ती रेल्वे स्टेशनवर मला घ्यायला येते. मग ती रात्री 12ची वेळ असो किंवा पहाटेची 5ची किंवा दुपारी 4ची, काही असलं तरी ती यायचीच. एकदा मी रात्री 11:30ला पोचणार होते. ट्रेन लेट झाली. मी तब्बल 3 वाजता मध्यरात्री पोचले तर ही बाई स्टेशनवर उभी. मी तिला मोबाईलवर सांगत होते की गाडी लेट होतीये, तू घरी जा, माझी मी येईन. पण तिला बघून मला धक्काच बसला. मी म्हटलं, अगं इतक्या वेळ उभी काय, घरी जायचंच ना. मी आले असते, मला नवं काम नाहीये हे. त्यावरती हसत म्हणाली, अगं घरी जाऊन तुझ्या काळजीनं थोडीच झोप लागणार होती. आजच्या जगात अशी काळजी अगदी जवळच्या नात्यांच्या बाबतीतही करण्याची प्रथा बंद होऊन दशकं लोटलं असतील हे तिच्या गावीही नसतं. मी तिच्या घरी गेले की माझे माहेरसारखे लाड सुरू असतात. ती सारखी विचारणार, आता काय खाणार, रात्री काय करू, जाताना काय नेशील, वगैरे वगैरे. एकदा मंत्रिमंडळाची बैठक औरंगाबादला होती. त्यावेळी मी तिच्या घरी 6 दिवस राहिले होते. मी कधीतरी रात्री उशिरा परतायचे. दार उघडले की उषा विचारणार, जेवण झालं का? नाही म्हटलं की लगेच हातात गरम दुधाचा ग्लास. हो म्हटलं की अन्न गरम करून वाढणार. मस्त धुतलेला गाऊन आणि परीट घडीची चादर माझी वाट बघत असायचे. सकाळी रोज नवा नाश्ता. मलाच नाही तर मला घ्यायला येणाऱ्या सहकाऱ्यांना पण मिळायचा. इतके लाड माझ्या आयुष्यात कोणी केले नसतील. तिचे पती बांधकाम व्यावसायिक होते, त्यामुळे त्यांना पुष्कळ आर्थिक चढउतार बघावे लागले. पण उषा टोकाची स्वाभिमानी. तिनं कधी कोणाला मदत मागितली नाही. एकदा हिच्याकडे विद्यापीठातील ऑफिसात जायलाही पैसे नव्हते. गाडीतलं पेट्रोल संपलेलं. मागितले असते तर खरं तर कोणीही पैसे दिले असते. पण ही बाई उस्मानपुरा ते विद्यापीठ चालत गेली. 8-10 किलोमीटर नक्की अंतर असेल. ती मराठवाडा विद्यापीठात स्टेनोग्राफर होती. भरपूर काम असायचं. 8 तास टाईपरायटर बडवल्यावर ती पुन्हा विद्यार्थ्यांच्या प्रबंधांची कामं करायची.
उषाचं वाचन फार चौफेर. मध्ये काही वर्ष मुलींसाठी तिला हैदराबादला जावं लागलं. तरी पठ्ठी दरमहा औरंगाबादला जाऊन वेगळ्या 4 वाचनालयांची वर्गणी भरून पुस्तकांचा गठ्ठा घेऊन हैदराबादला जायची. पुढच्या ट्रिपला सगळी पुस्तकं वाचून संपलेली असायची. कार्यालयीन बदल्यामुळं मी अनेक गावी राहिले. उषा माझ्या प्रत्येक घरात आली आहे. ती कधी काही मागत नाही. मी मुंबईत असताना तिची एकच मागणी असायची, चल आपण समुद्रावर जाऊया. मी राजभवनला राहत असताना तिथल्या निवांत किनाऱ्यावरील लाटांकडे बघताना उषा अगदी आनंदून जायची. मला मराठवाड्यात कुठेही कार्यक्रमाला जायचं असेल तर उषा आनंदानं माझ्याबरोबर येते. मला एकदा बीडला जायचं होतं. मी म्हटलं येशील का? ती म्हटली कधी? म्हटलं परवा जायचंय. ती म्हणाली ये. मी ठाण्याहून तिच्या औरंगाबादच्या घरी पोचले. ती घ्यायला आलीच होती. घरात नुकताच गावावरून आणलेल्या बॅगा दिसत होत्या. म्हटलं काय गं, बॅगा कोणाच्या? पठ्ठी म्हणते अगं माझ्या. प्रश्नार्थक चेहरा केला तेव्हा हसून म्हणते अगं मी रात्री पोचले ना इथे. कुठून? हैदराबादला मुलीकडे गेले होते. मग का आलीस? अगं तू येणार होतीस ना. म्हणैनवेळी आरक्षण मिळालं का? नाही गं, जनरल डब्यात बसून आले. मी हात जोडून म्हटलं धन्य आहेस. त्यावर ती म्हणाली अगं खूप दिवसात जनरल डब्यात बसले नव्हते, खूप मजा आली. आता काय बोलणार यावर? माझा चिडका चेहरा बघून म्हणते रागावू नको गं, मला इतर कामासाठी तसंही यायचंच होतं. आणि हे बघ तुझ्या आवडीच्या फेण्या आणल्यात. माझ्यासाठी उषाकडे नाही हा शब्दच नाही. ती नेहमी शांत राहून सर्वांचं ऐकून घेते. खरं म्हणजे तिच्या जवळच्या लोकांना तिचं महत्त्व कधी समजलंच नसावं. सर्वांनी तिला नेहमीच गृहीत धरलं, अनेकदा तर नकळत मी सुद्धा. जीवनात यशाची उंच शिखरं गाठणारे अनेक लोक असतात, पण स्वतःची व्यक्तिगत महत्त्वाकांक्षा विसरून भक्कम पहाडासारखा आधार देणारं कोणीतरी असावं लागतं. माझ्या सर्व सुखदुःखात काहीही न बोलता, कुठलीही अपेक्षा न ठेवता भक्कमपणे उभी राहणारी उषा हा माझ्या मागच्या मायेचा पहाड आहे.